नमस्कार शेतकरी मित्रांनो, एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मागच्या काही दिवसांपासून आपण अमृत पॅटर्न पद्धतीनं शेणखत प्रक्रिया करण्याचं काम हाती घेतलेलं होतं आणि ते करत असताना सुरुवातीला आपण आपल्या 5 एकर शेतीसाठी 5 ट्रॉली शेणखत विकत घेतलं. त्यानंतर जसं आपण आधीच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण त्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला होता. त्यावरती आपण ताडपत्री टाकलेली होती आणि त्या ताडपत्रीवरती आपण आपलं 5 ट्रॉली शेणखत टाकलं आणि त्याच्यावरती कंटिन्युअसली जवळपास 10 ते 12 दिवस चांगलं पाणी मारून घेतलं. आता पाणी मारण्याचं प्रयोजन असं की त्यामधली जी हीट असते शेणखतामधली ती पूर्णपणे बाहेर निघून गेली पाहिजे आणि शेणखत जे आहे ते पूर्णपणे थंड झालं असलं पाहिजे. जेव्हा हे शेणखत पूर्णपणे थंड असेल त्यानंतरच आपल्याला त्यावरती शेणखत प्रक्रिया करायची आहे. म्हणजे त्यावरती आपल्याला जे जैविक खतं आहेत, जसं रायझोबियम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, PSB आहे आणि ट्रायकोडर्मा आहे, तर हे खतं टाकायचे असतात. कारण हे जे खतं आहेत हे जिवंत बॅक्टेरिया असतात, जीवाणू असतात आणि त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी अतिशय कमी तापमानाची आवश्यकता असते. आणि आपण जर डायरेक्टली त्या गरम शेणखतात जर आपण हे घटक टाकले तर ते जिवंत राहू शकणार नाही. तर आपलं पाणी मारून झालेलं होतं, शेणखत पूर्णपणे थंड झालेलं होतं. नंतर त्यामध्ये आपण काय केलं की जवळपास आपला जो शेणखताचा ढीग आहे तो 15x30 या आकारमानात आहे आणि त्याची उंची जी आहे ढिगाची ती 2.5 ते 3 फूट आहे. तर आपण त्यामध्ये 1.5 ते 2 फूट खोल खड्डा खोदला आणि त्यामध्ये आपण हात टाकून बघितला तर शेणखत जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं होतं आणि त्यानंतरच आपण त्यामध्ये जे हे घटक आहेत आपले 4 ते टाकले. आता शेणखत प्रक्रिया करत असताना शेतकऱ्यांना हे जे जैविक खतं आहेत हे नेमके कुठून घ्यायचे हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतं आणि जर आपण बाहेरून कुठून घेतले तर खूप जास्त दर त्या ठिकाणी सांगितले जातात. तर आम्ही जे हे जैविक खतं घेतले आहेत हे आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणाहून घेतलेले आहेत आणि हे लिक्विड फॉर्ममध्ये घेतलेले आहेत. तर लिक्विड फॉर्ममध्ये जर आपण घेतलं तर त्याचा जो दर आहे तो 200 रुपये प्रति लिटर असा आहे. मग ते जे चारही आपले जे जैविक खतं आहेत त्यामध्ये PSB, रायझोबियम, ट्रायकोडर्मा आणि ॲझोटोबॅक्टर हे चारही घटक. आता हेच जर खतं तुम्ही पावडर फॉर्ममध्ये घेतले तर त्याचा जो दर आहे तो 150 रुपये प्रति किलो. आता मित्रांनो, हे दर जे आहेत हे मार्च 2025चे आहेत. यामध्ये बदल होऊ शकतो, त्यामुळे याच दरात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील असं नाही. आता तुम्ही जर दुसऱ्या कुठून घेत असाल दुसऱ्या जिल्ह्यातून तर त्या ठिकाणचे दर जे आहेत ते वेगळे असू शकतात. तर त्या ठिकाणून आम्ही हे जैविक खतं आणलेले होते आणि नंतरच मग त्यावरती आपण आपल्या शेणखतावरती त्याची प्रक्रिया केली. आता ही शेणखत प्रक्रिया करत असताना जसं अमृत पॅटर्न पद्धतीनं आपले माननीय अमृतजी देशमुख तसेच आपले माननीय दिनेशभाऊ देशमुख सांगतात की प्रति ट्रॉली तुम्हाला 4 किलो रायझोबियम, 4 किलो ट्रायकोडर्मा, 4 किलो ॲझोटोबॅक्टर किंवा 4 किलो PSB म्हणजे हे घटक जे आहेत हे तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा वापरू शकता किंवा पावडर फॉर्ममध्ये सुद्धा वापरू शकता. आणि आपलं जर शेणखत हे 5 ट्रॉली असेल तर तुम्ही आता मल्टिप्लाय करा, म्हणजे एका ट्रॉलीसाठी 16 लिटर किंवा 16 किलो हे घटक 4 घटक आणि 5 ट्रॉलीसाठी आपण ते 80 लिटर असं आणलेलं होतं. आणि नंतर मग आपण ते त्या शेणखतावरती व्यवस्थित शिंपडून घेतलेलं होतं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल, आपण त्या शेणखतामध्ये जागोजागी असे आपल्या सब्बलनी लहान लहान गड्डे केलेले होते आणि त्यामध्ये आपण ते जे लिक्विड फॉर्ममधलं जे द्रावण होतं ते आपण ते त्यामध्ये सोडलेलं होतं. आता मित्रांनो, शेणखत प्रक्रिया करत असताना कुठल्या वेळेत करावं तर शक्यतो संध्याकाळी करा, संध्याकाळी 4 किंवा 5 नंतर. कारण की अशा वेळेस तापमान जे आहे ते कमी असतं आणि रात्रभर हे तापमान मेंटेन राहतं, म्हणजे ऊन राहत नाही, तापमान रात्रीचं कमी असतं. अशा वेळेस जे आपले जैविक खतं आहे ते जर आपण शेणखतावर टाकलं तर उत्तम असेल किंवा मग एकदम सकाळच्या वेळातसुद्धा आपण हे करू शकता. आणि ज्या दिवशी आपण त्यावरती शेणखतावरती प्रक्रिया करतो, हे द्रावण टाकतो, त्या दिवशी तुम्हाला दिवसातून 2-3 वेळा पाणी शिंपडणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग
दुसऱ्या दिवशी म्हणजे एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी त्याच्यावर पाणी आपल्याला मारावं लागतं. अतिशय जास्त ओलावा असणंसुद्धा गरजेचं नाही, म्हणजे तो ओलावा जो आहे तो मेंटेन असणं गरजेचं आहे. आणि जसं आपण व्हिडिओमध्ये दाखवलं तसं तुम्हाला वरती शेडनेट बांधणं गरजेचं आहे सावलीसाठी. तर अशा प्रकारे आपण ही पूर्ण जी शेणखत प्रक्रिया आहे ती केलेली आहे. आता पुढचे 2 ते 3 महिने म्हणजे आता हा एप्रिल महिना सुरू आहे, तर एप्रिल पूर्ण, त्यानंतर मे आणि जून हे 3 महिने जे आहे ते पूर्ण वेळ आपण त्या शेणखताला देणार आहे प्रक्रिया होण्यासाठी. आणि जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या तर आपलं जे शेणखत आहे ते एकदम असं पावडर फॉर्ममध्ये तयार होईल. आणि नंतर जेव्हा आपल्या शेतात ओलावा असेल पाऊस पडल्यावर किंवा पेरणी झाल्यावर, त्यावेळेस आपण ते शेणखत जे आहे ते आपल्या शेतात टाकणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अमृत पॅटर्न पद्धतीनं ही शेणखत प्रक्रिया करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आता याला पूर्ण होण्यास 2 ते 3 महिने लागतीलच. तर या दरम्यान जर तुमचे काही प्रश्न असतील, म्हणजे आपले जे जैविक खत आहेत ते विकत घेण्यासंबंधी किंवा आणखी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.